तर नाशिकच्या लॉंग मार्च मधील आंदोलकांच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। लॉंग मार्च हा थोड्याच वेळात मुंबईच्या वेशीत प्रवेश करणार आहे। काल महाजनांनी लॉंग मार्च मधील आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली होती। तर महाजनांनी आंदोलकांना इगतपुरीत थांबण्याचं आवाहन देखील केलं होतं। एका बाजूला चर्चा आणि दुसऱ्या बाजूला मार्गक्रमण चालू राहणार असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं। अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। अक्षय, आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांसोबत आज शिष्टमंडळाची बैठक होणार आहे, काय माहिती या संदर्भात? नक्कीच वृषाली, आपण पाहिलं तर आपली नजर जिथेपर्यंत जाते तिथेपर्यंत हे लाल वादळ जे आहे, किसान लॉंग मार्चचं लाल वादळ, हे मुंबईच्या वेशीवरती धडकताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या आज सकाळी या लॉंग मार्चने नाशिक इगतपुरी येथील इगतपुरीपासून सुरुवात केलेली होती आणि आता कसारा घाट ओलांडून ठाण्याच्या हद्दीत या सगळ्या लाल वादळाने अर्थात किसान लॉंग मार्चने ठाण्याच्या हद्दीत प्रवेश केलेला आहे। खरं तर अनेक प्रश्न आहेत, या प्रश्नांच्या संदर्भात हा लॉंग मार्च जो आहे तो गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सातत्याने नाशिक दिंडोरीपासून मुंबईच्या मंत्रालयापर्यंत आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या या लॉंग मार्चचं नेतृत्व करणारं शिष्टमंडळ जे आहे ते दुपारी 2 वाजता मुख्यमंत्र्यांची आणि सगळ्या मंत्र्यांची भेट घेणार आहे। त्यांच्यात एक बैठक होणार आहे आणि सगळ्या मागण्यांवरती तोडगा काढण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारकडनं होणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते। परंतु जर तोडगा नाही निघाला तर हे जे लाल वादळ आहे ते ठाण्याच्या हद्दीतून थेट मुंबईच्या मंत्रालयावरती धडकणार आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही किंवा त्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत